आपण गाजराचा हलवा तर नेहमीच खातो, तसेच या थंडीच्या सीझनमध्ये गाजर मार्केटमध्ये भरपूर मिळतो। त्यामुळे गाजराच्या हलव्या व्यतिरिक्त आणखीन काय करावे म्हणून मी आज केलेली आहे टेस्टी गाजर बर्फी। ही बर्फी बघा किती मस्त दिसायला झालेली आहे, तर खायला विचारूच नका। नमस्कार, ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन प्रकारची गाजराची बर्फी करणार आहे। मी येथे 500 ग्रॅम गाजर घेतलेले आहे। सर्वात अगोदर गाजराची ही साल छिलनीने काढून घेऊ। सीजन मध्ये तर लाल गाजर आपण नेहमी आणतो, तर आउट सीजन मध्ये ऑरेंज गाजर येतो, त्याची सुद्धा बर्फी छान होते। हे बघा, गाजराची साल आपण छिलनीने छान काढून घेतलेली आहे। आता या गाजराचा देठ आपण चाकूने काढून घेऊ आणि टोक पण चाकूने काढून घेऊ। अशाच सर्व गाजराची देठ आणि टोक काढून घेऊ। हे बघा, गाजराची देठ आणि टोक आपण चाकूने काढून घेतलेले आहे। आता हे गाजर अशा जाड किसणीने किसून घेऊ। गाजराची बर्फी छोट्यांना मोठ्यांना नक्की आवडेल, त्यामुळे तुम्ही गाजराची बर्फी नक्की करून बघा। हे बघा, आपले गाजर छान किसून झालेले आहेत। वाटीने पाहिले तर 3 वाटी किस दाबून आहेत। आता हे किसलेले गाजर साइडने ठेवू आणि गॅस ऑन करू। गॅसवर पॅन ठेवू आणि पॅन मध्ये 2 चम्मच तूप घालू। तूप आपले छान मेल्ट झालेले आहे। आता या तुपामध्ये घालायचे किसलेले गाजर। आता हे गाजर चम्मचने पलटवून घेऊ। आता यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट गाजर सॉफ्ट होऊ देऊ। आता झाकण उघडून चेक करू। हे बघा, आपला किस छान सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी दूध घालू। हे दूध 250 ml आहे। दूध किसामध्ये मिक्स करून घेऊ। आता यामध्ये 1 वाटी साखर घालू, म्हणजे ही साखर वजनाने 150 ग्रॅम आहे। साखर मिक्स करून घेऊ। यामध्ये साखर घातल्याने साखरेने पाणी सुटते, त्यामुळे थोडे थिक होण्यासाठी 7 ते 8 मिनिट हे मिश्रण परतून घेऊ। गॅस मात्र हाय मध्ये ठेवायची नाही, गॅस मीडियम ठेवायची। 7 ते 8 मिनिट झालेले आहे। साखर पण आपली या किसामध्ये छान मुरलेली आहे। आता यामध्ये घालू 100 ग्रॅम मावा। हा मावा मी घरी बनवलेला आहे, याची लिंक मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आता हा मावा यामध्ये मिक्स करून घेऊ। तुमच्याकडे मावा नसेल तर 1 वाटी मिल्क पावडर घाला, आणि मिल्क पावडरही नसेल तर तुपात थोडा रवा किंवा बेसन भाजून घाला। ही एक महत्त्वाची टिप्स आहे। आता यामध्ये सिक्रेट वस्तू घालू, ती म्हणजे काजू आणि बदाम पावडर। ही काजू आणि बदाम पावडर मी घरी मिक्सर पॉट मध्ये केलेली आहे। आता ही छान मिक्स करून घेऊ। या पावडरने बर्फीची रिचनेसपणा वाढेल आणि बर्फीला छान बाइंडिंग येईल। आता 2 ते 3 मिनिट हे मिश्रण छान थिक होऊ देऊ। असा चम्मच थिक होण्यासाठी फिरवत राहू। हे बघा, आपले बर्फीचे मिश्रण छान थिक झालेले आहे। आता यामध्ये घालू थोडी वेलची पूड आणि ही वेलची पूड छान मिक्स करून घेऊ।
आता गॅस ऑफ करू। आता मी एक स्ट्रे घेतलेला आहे, या स्ट्रेमध्ये थोडं तूप घालते। हे तूप ब्रशने स्प्रेड करून घेऊ। आता या स्ट्रेवर काजू बदामाचे काप लावू। यानंतर गरम गरम बर्फीचे मिश्रण या स्ट्रेमध्ये घालू आणि हे बर्फीचे मिश्रण या स्ट्रेमध्ये सारखे सेट करून घेऊ। आता ही बर्फी स्ट्रेमध्ये छान सेट केलेली आहे। या साइडने सुद्धा काजू बदामाचे थोडे थोडे काप घालू। बर्फी आपण काजू बदामाचे काप घालून छान गार्निश केलेली आहे। आता ही बर्फी 3 ते 4 तास रेस्ट होऊ देऊ। आपली बर्फी 3 ते 4 तासात छान सेट झालेली आहेत। आता या बर्फीचे पीसेस पाडून घेऊ। आता या बर्फीवर डेकोरेट म्हणून मनुका घालू। आता ही बर्फी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा, आपली किती छान बर्फी झालेली आहे। अशाच प्रकारे बाकीची बर्फी काढून घेऊ। हे बघा, गाजर मावा बर्फीला किती छान टेक्स्चर आलेले आहेत। आपली बर्फी एकदम नरम लच्च आणि टेस्टी झालेली आहेत। ही बर्फी तोंडात ठेवताच विरघळेल अशी बर्फी तुम्ही माझ्या व्हिडिओप्रमाणे करून बघा। कमेंट्स मध्ये मला सांगा कशी झालेली आहे बर्फी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपी आणत राहू। धन्यवाद।